नीलावतीची कथा. नीलावती विलक्षण सौंदर्याची मुलगी आणि करुणेने भरलेले हृदय एका मोहक जंगलामध्ये खोलवर वसलेले एक छोट्याशा गावामध्ये जन्मली. तिचे वडील एक नम्र लाकूडतोडे आणि तिच्या प्रेमळ आईने तिचे संगोपन केले. परंतु नीलाव तिच्या आत्म्याला आणखीन काहीतरी हवे होते. लहानपणापासूनच तिला निसर्गाशी घट्ट नाते जाणवत होते. जंगलात भटकती करणाऱ्यात वाऱ्यांची कुजबूज आणि पक्ष्यांची गाणी ऐकण्यात तिचे दिवस घालवले. तिने जंगलाच्या खोलवर शोध घेत असताना नीलावतीला एक लपलेलं ग्लेड सापडले, जे इथरियल प्रकाशामध्ये न्याहून निघाले. तिथेच तिला एक जखमी फिनिक्स बाळाचा सामना करावा लागला. त्याने ज्वलंत पंख निस्तेज झाले आणि गायले गेले. त्यांची दुर्दशा पाहून नीलावतीने हळुवारपणे पक्षाला तिच्या हातात पाळले आणि त्याला पुन्हा प्रकृतीत ठेवण्याचा निर्णय घेतला. तिच्या स्पर्शाने जादूचा उपचार शक्तीने फिनिक्सची सुप्ती शक्ती जागृत झाली. फिनिक्स, ज्याला तिने आरुषा असे नाव दिले होते, त्याने उघड केले की मौलिक रत्नांचे संरक्षण होते, दुर्मिळ दगड ज्यामध्ये प्रचंड शक्ती होती. आरुषाने स्पष्ट केले की नीलावतीला रत्नाचे रक्षण म्हणून निवडले गेले होते, जे त्याच्या जगाला येऊन घातलेल्या अंधारापासून वाचण्यासाठी होते. त्यांचे बंध जसजसे अधिक घट्ट होत गेले तसतसे नीलावतीने तिची नवीन भूमिका दृढनिश्चयाने आणि कृपेने स्वीकारली. नीलावती आणि आरुषा यांनी एकत्रितपणे मौलिक रत्ने गोळा करण्याचा एक भव्य शोध सुरू केला. प्रत्येक रत्न पृथ्वी, अग्नी, पाणी आणि वायू आणि आत्मा या 5 घटकांपासून एकाचे प्रतिध्वनित्व करते आणि ते अफाट आणि गूढ भूमिकावर विखरलेले होते. अंधार त्यांच्या जगाचा नाश करू नये म्हणून त्यांना सर्व रत्ने गोळा करावी लागतील. ज्यांचा प्रवास आव्हाने आणि धोक्यांनी भरलेला होता. त्यांची प्राचीन प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलातून मार्गक्रमण केले. ढगांचा छेद देणाऱ्या विश्वासघाती पर्वतांवर चढाई केली आणि कोडे आणि सापळ्यांनी भरलेल्या विश्वासनातील विसरलेले अवशेष शोधले. वाटेल त्यांना अनेक पौराणिक प्राणी भेटले, ज्ञानी वुललँड आत्म्यापासून ते खोडकर परी, ज्यांनी मार्गदर्शन आणि मदत दिली. नीलावतीच्या शुद्ध हृदयाने आणि अटक ध्येयाने तिला भटलेल्यांना प्रेरणा दिली आणि त्या स्वच्छतेने तिच्या कार्यात सामील झाले. कायल नावाचा एक शूर योद्धा तलवारबाजीच्या कलेमध्ये निपुष त्यांच्या शोधात सामील झाला. त्याने एका गटात त्यांची अतूट निष्ठा आणि तीव्र निश्चयपणा आणला. समुद्राची भरती ओहोटी नियंत्रित करण्याची शक्ती आणलेली सफीर एक जलीय अप्सरा चकमकणाऱ्या सरोवरांच्या खोलीतून बाहेर पडली आणि तिला मदत आणि शहाणपण दिले. ते प्रवास करत असताना नीलावतीला आढळले की तिच्याकडे एक दुर्मिळ भेट आहे. ती स्वतः मूलभूत रत्नांनी संवाद साधू शकते. या कनेक्टद्वारे तिने त्यांच्या शक्तीचा वापर करण्यास आणि तिच्या सभोवतालच्या जगाचे संरक्षण आणि बरे करण्यासाठी त्यांचा वापर करण्यास शिकले. रत्नांनी तिच्या स्पर्शाला प्रतिसाद दिला, तिला सामर्थ्य प्राप्त केले आणि प्राचीन ज्ञान अनलॉक केले. पण त्यांचा शोध त्यांच्या चाचणीशिवाय नव्हता. त्यांना भयंकर शत्रूंचा सामना करावा लागला. अतिक्रमण करणाऱ्या अंधारातून जन्मलेले गडद प्राणी, जे त्यांच्या स्वतःच्या दुष्ट हेतूसाठी मूलभूत रत्नांवर दावा करत पाहत होते. त्यांनी अनेक लढाईत त्यांच्या संकल्पनाची चाचणी घेतली आणि अत्यंत शौर्याची मागणी केली. प्रत्येक विजयासह नीलावतींचा प्रेम आणि एकतेपणा सामर्थ्यावरचा विश्वास दृढ होत गेला. शेवटी दीर्घ आणि खडतर प्रवासानंतर नीलावती आणि तिच्या साथीदार ग्रासलेल्या एका निर्जन प्रदेशाच्या काठावर उभ्या राहिला. या क्षेत्राच्या मध्यभागी त्यांना दृष्टतेच्या उगमाशी सामना केला. मालाकी नावाचा एक दुष्ट जादूगार, लोभ आणि सत्तेची तहान लागलेल्या मालचीने मूलभूत रत्नांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्यांची शक्ती त्यांच्या इच्छानुसार वाकविण्याचा प्रयत्न केला. एका टोकाच्या लढाईत नीलावतीच्या सहयोगी मलचीच्या मिनियन्सविरुद्ध शौर्य लढा दिला, तर नीलवतीने स्वतः चेटकिनीचा सामना केला. तिच्या साथीदारांची एकत्रित शक्ती आणि मूलभूत रत्नांच्या सामर्थ्याचा आधार घेत तिने ऊर्जांचा प्रवाह सोडला, अंधार मागे ढकलला आणि मलचीच्या नियंत्रणाचा धक्का दिला. जसजसा अंधार कमी झाला तसतसे नूतन तेजाने जमीन न्हाऊन निघाली आणि शांतता पुनर्सूचित झाली. मूलभूत रत्ने त्यांच्या योग्य ठिकाणी परत आले. त्यांनी एक दोलायमान ऊर्जा उत्सर्जित केली, ज्याने जगाचे पुनरुज्जीवन केले. नीलावती हिरो म्हणून गौरवशाली केली. ती आशेचा किरण बनली, ज्यामुळे इतरांना नैसर्गिक जगाचे पालनपोषण आणि संरक्षण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. नीलावतींचे साहस तिथेच संपले नाही. आरुषा, कायल, सफीरा आणि वाटेत तिने
बनलेल्या अगणित मित्रासह तिने जमिनीचे संरक्षण आणि पालनपोषण करण्यासाठी तिची शक्ती आणि बुद्धी वापरून जगाचा शोध घेणे सुरू ठेवले. ती जंगलाची संरक्षण, दुर्बलांची रक्षक आणि अंधाराच्या वेळी प्रकाशात स्रोत बनली. नीलावतीची कहाणी दूरवर पसरली. एका असांख्यिका बनून गावकऱ्यांमध्ये कुजबुजू लागली आणि कॅम्पफायरच्या आसपास शेअर केली. तिच्या कथेचा एक स्मरणपत्र आहे की आपल्यातील लहानातही खोलवर परिणाम होऊ शकतो आणि प्रेम आणि एकतेची शक्ती ही सर्वात मोठ्या वाईटांवर विजय मिळवू शकते. आणि म्हणूनच नीलावती हे नाव कायम राहिले. ज्यांनी तिची कहाणी ऐकली त्यांच्या हृदयात कायमचे कोरले गेले आशा, धैर्य आणि आपल्या सर्वांमध्ये असलेल्या चिरस्थायी जादूंचे प्रतीक म्हणजेच नीलावती. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.